पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आनंदानुभव यातील पहिल्या 8 ओव्या झालेल्या आहेत। शेवटच्या 8व्या ओवीमध्ये श्री गुरुनी त्या विचारणाऱ्या शिष्याला शाबासकी दिली आणि तू असा प्रश्न केला आहे, असा प्रश्न आत्तापर्यंत कोणी केला नव्हता असं त्याला सांगितलं। ब्रह्म काय ऐसा प्रश्न करीती, नाना मते धुंडाळीती, परी मी कोण ऐसे न पुसती, आपुला शोध। प्रश्न करते आत्तापर्यंतचे काय होते तर ब्रह्माबद्दलच चौकशी करायची। ब्रह्म कसं आहे, कुठे आहे, कसं मिळवावं हाच त्यांचा प्रश्न। पण मी कोण आहे असा प्रश्न कोणाजवळही कधीही नव्हता। जसं अपरोक्ष अनुभूतीमध्ये कोहम कथमिदं जातं को वै कर्ता अशी विद्यते असा प्रश्न विचारत त्या प्रश्नाचं उत्तर घेत अपरोक्ष अशी अनुभूती प्राप्त होण्याचा प्रयत्न तिथं होतो। तसा हा अपरोक्षाकडेच जाणार आहे। पण मी कोण आहे हा त्याचा पहिला प्रश्न आहे आणि तसा शोध करणारा दुसरे अजून होते ते प्रश्न विचारणारे या प्रकारचा शोध कधी घेतच नाहीत। एरवी तरी जाण बोलतो बोलणे, अपशुद्धी नेणे तो परमशुद्धी काय जाणे, जे आत्मशुद्धी नेणोनी ब्रह्म पुसणे ते पुसणे न घडेची। आता ज्याच्याजवळ आपलं कोण आहे, आपलं स्थान काय आहे आणि मग त्याच्याबद्दलची शुद्धी कशी होईल याचा कधीच विचार करत नाही, तो परशुद्धीबद्दल दुसऱ्याच्या शुद्धीचा विचार कसा करेल आणि काय त्याचा उपयोग आहे करून। कारण आत्मशुद्धी ही सगळ्यात पहिली महत्त्वाची आणि मग ब्रह्मपुसणे म्हणजे अगोदर आपण कोण आहे याचा अनुभव घ्या, मग बाकीचं कोण आहे ते बघू। हे असं कधी घडत नाही। म्हणोनी तुवा बरवा पुसिला प्रश्न, जे मी कोण म्हणोन तरी स्वये चैतन्य घन असता परी जीवित्व भोगीसी। आता त्याला काय आहे उत्तर द्यायला सुरुवात केली। तू असा जो प्रश्न विचारलेला आहेस त्या प्रश्नात मी कोण आहे हे विचारत असताना तुझं खरं काय आहे तर तू चैतन्य घनच आहेस। तुझ्या ठिकाणी एका परमात्म स्वरूपाचं स्थान आहे, पण तू स्वतःला जीव समजतो आणि जीवत्व भोगत आहेस। भावना जे भाविजे, ज्या भावने असिजे, त्याच भावने देह पाविजे, तरी तेची होईल देहांती। आता सगळ्यात काय आहे की परमार्थ हा भावाचाच आहे। भावना आपल्या ठिकाणी व्हावं, भाव आपल्या ठिकाणी असावा हेच आहे। जसं 5व्या अध्यायात सांगतात माऊली की बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मरूप आहे अशी भावना कर। भावना केली म्हणजे मग मी देह आहे भावना सोडावीच लागते ना। जी भावना नको ती घेतली ती भावना सुटलच, पण असा जोपर्यंत तुला सवयीचा होत नाही तोपर्यंत मी ब्रह्म अशी भावना करत राहा। आता इथं त्यांनी सांगितलं की किती जरी झालं तरी जोपर्यंत आपण ती भावना करत नाही तोपर्यंत आपण जे काय आहेत ज्याची भावना केली तेच आपलं स्वरूप राहतं। आणि असं जर झालं तर ह्या भावनेला जसं जसं तुम्ही धारण कराल आणि त्याच काळात देह पडला तर तुम्ही जी भावना धारण केली तिकडं जन्माला जावं लागेल।
जरी जीवित्वेची जीव देह पडे, तेच देहांती येणे घडे. ब्रह्मभावने देह पडे, तरी ब्रह्मचे होणे घडे. आता त्याच्याकडं दोन भाग सांगितले की जो जीवित्वाविषयीच विचार करतो आणि जीवित्वाचंच अंतसमयाला विचार आणतो, तो जीवच होतो. तो जीव म्हणून कोणत्या ना कोणत्या तरी देहाची धारणा करून तो तिकडं जातो. आणि ज्यानं शेवटी ब्रह्मभावना केली, त्याचा देह पडल्याबरोबर तो ब्रह्मच होतो. यत भावना तद विशेषते, ऐसे श्रुती स्मृती बोलती. अंतकाळी भावना उरे तेची होती, यदर्थी गीता प्रमाण. आता तुम्ही जशी भावना कराल तसं तुमच्या ठिकाणी काय आहे प्राप्त होईल आणि तसं तुम्हाला व्हावं लागेल. हे काय आहे श्रुतीमध्ये स्मृतीमध्ये आहेच. आणि त्याशिवाय अंतकाळी भावना केली की तिथंच जाता येतं, तेच प्राप्त होतं, असं गीतेचंही प्रमाण आहे. अंतकालेच मामेव इति स्मृते. अंतकाळी एकवटुनी अंतःकरण, जो देह टाकी माझे धरोनी स्मरण, तो मदभावे होय मीच आपण, यथार्थी संशय नाही. आता भगवद्गीतेत हे सांगितले की अंतकालेच मामेव, जर माझं स्मरण केलं तर शेवटी माझं स्वरूप प्राप्त होईल. जो कोणी अंतकाळी काय आहे सगळं अंतःकरण एकवटतो. आता कुठं नाही, अंतःकरणाचे काय आहे की 10 वाटा आहेत कारण 10 इंद्रिय आहेत, त्या 10 वाटेने अंतःकरण वाटलं जातं. त्या सगळ्याला एकत्र केलं आणि एकच त्या ठिकाणी ध्यास ठेवला, कोणता की ब्रह्मस्वरूपाचा. तर मग आता ते भगवंतांनी सांगितलं की जरी ज्यानं माझं काय आहे ध्यान केलं आहे, त्याला बाकीचं जरी काही झालं, कदाचित मृत्यूकाळी त्याची बुद्धी मंद झाली, अग्निमंद झाला, तरी म्हणजे स्मृती त्याची नाही असं जरी वाटलं तरी मीच त्याला तिथं घेऊन जातो. कारण का तर देह वैकल्याचा वारा, जणे लागेल या सुकुमारा, आत्मबोधाचा पांजरा सुये तया ते. मी आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये त्याला ठेवतो. त्याचं देहाचे जे वैकल्य ते काय असेल ते असेल. ज्या भावने देह टाकी, अंती तेच होणे न चुके की. ब्रह्मभावने देह टाकी, तरी सुखे ब्रह्मची होणे. तेव्हा हाच एक आहे की शेवटच्या क्षणी तुम्ही कशाची भावना करता, जी भावना केली त्या जन्माला जावं लागेल. तुम्ही जर ब्रह्माची भावना केली तर तुम्हाला ब्रह्मच प्राप्त होईल. म्हणजे याच्यामुळं शेवटच्या क्षणात आपण कुठे आहे तेच. म्हणजे जसं एखादी बैलगाडी आणि ते रस्त्याने चालली आणि त्याचा रस्ता चुकला, 5-7 किलोमीटर गेल्यावर कळलं आपला रस्ता चुकला आहे, मग तो माघारी आणून वळू शकतो. पण विमान चुकलं, त्याचा रस्ता चुकला तर विमानाला पुन्हा जागेला यायला किती कसं लागेल. तसं हे सगळं म्हणजे आता शेवटचा क्षण आहे. तुम्ही चालू आयुष्यात जर चुकला तर सुधारणा करण्याकरता दुसरी वाट, ती वाट सोडून देऊन खरी वाट धरण्याकरता बैलगाडीसारखं आहे, कारण तुम्हाला धरता येईल. पण अंतकाली म्हणजे विमानात बसलेला जसा वाट चुकतोय तसं झालेलं आहे. म्हणजे मग अंतकाली एकदा का तुमची भावना बदलली आणि गेली दुसरी कशावर की तिथंच जावं लागेल. म्हणून अंतकाली दुसरी काही भावना येऊ नये याची अगोदरपासून आपण काय करावं लागतं, काय जबाबदारी घ्यावी लागते आणि तसा अभ्यास करावा लागतो. देही ज्या भावने भाविजे, देहांती तेची होईजे. जड भरत काही होईजे, मृग ध्यासे मृगची. आता त्यात उदाहरण दिलं की देहांताच्या वेळी जी भावना केली तसा जन्म प्राप्त होतो. पूर्वीचं उदाहरण आहे की जडभरत राजा हरणी गर्भा गेला. कारण का तर ते त्याच्या सकाळच्या पाठाच्या वेळेला
तो नदीवर स्नान करताना तिथे एक काय आहे की गाभण असलेली हरणी, तिच्या पोटातलं मूस त्या पिल्लाची बाहेर पडली, ती गेली वाघाच्या डरकाळीमुळं भिवून. मग हे पाडस तो घरी घेऊन आला जिथं आश्रमात राहत होता, आणि मग त्याच्यासाठी सगळी काळजी करावी लागली. त्यात अंतकाळ आला, आणि मग माझ्या ह्या हरणाचं काय होईल असा विचार जड भरत राजाच्या ठिकाणी आला, म्हणून त्याला हरणाचाच जन्म घ्यावा लागला. तेवी जीव भावने भावित होय, जीव सांडिता जीवची होय, जो देह सांडी ब्रह्म भावनीय, तो ब्रह्मची होय पार्था. आता ज्याने जीवाचे ठिकाणी जीवाचीच भावना ठेवली, मग काय आहे की त्याच्या ठिकाणी परत परत आहे. आता जरी माणसं काय आहे ऐन वेळेला एखाद्याला बोलता येत नाही, पण एखादा जरी बोलत असला तरी तो काय म्हणत असतो, अहो काय करावं, मला आता ही शेवटची वेळ आली, मला अजून जगायचंच होतं, मला अजून खूप काही होतं. म्हणजे शेवटच्या क्षणी तो स्वतःच्या जीवाबद्दलच जर विचार करत असेल तर जीवाची होईल. पण सगळं सोडून देऊन ज्याने ब्रह्मभावना केली, मी ब्रह्म आहे अशी भावना ज्याच्याजवळ झाली, त्याच्या ठिकाणी अंतकालानंतर ब्रह्मरूपता येते. ऐसे गीते माझी बोलिले श्रीहरी, यासी संशय न धरी, जो ध्यास असेल अंतरी, ते होणे न चुके अंती. आता हेच सगळा विषय गीतेमध्ये 8व्या अध्यायात आला आहे. कारण जे प्रश्न विचारले होते त्यातला सगळ्यात 7वा प्रश्न प्रयाण काले हा सगळ्यात महत्त्वाचा होता, आणि त्यात भगवंतानी सगळ्या प्रकारची काय केलेली आहे की विचारसरणी मांडली की कोण कसा जाईल. अगर ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी अंतकालाची वेळ आहे ते कसं ध्यानस्थ बसतात, उत्तराभिमुख होऊन त्यात आसन घालून कसं बसतात हे तिथं सांगितलं. आणि दुसरे काय अर्चिरा मार्ग धूम्रमार्ग धरून दुसऱ्या मार्गाला जातात, ते त्या त्या लोकाला जातात. पण ज्यांनी हे अशा तऱ्हेचं आसन घालून माझ्याकडे यायचा प्रयत्न झाला तो उद्धारला. आणि हे काही न करता सुद्धा जो माझंच ध्यान करतो तो सुद्धा माझ्या ठिकाणी येतो. म्हणून मी सोहम ब्रह्म, हेची माने सनेम, अखंड भावने मी भावी पुरुषोत्तम, क्षराक्षराचा साक्षी दो. तेव्हा आता काय करावं लागेल, मी ब्रह्म हे भावना म्हणजे काय, तर मी जो काय आहे तो अहम घेणार आहे. मीचा खरा अर्थ काय होतो, अहम. मग हाच मी अहम म्हणजे देहाला धरून अहम आलं, ते जर सोडून दिलं तर मग कोण आहे, कारण नुसतं स्फुरण कसं राहील. मग त्या स्फुरणात सोहम राहिलं. सो म्हणजे कोण आहे, तर असणारा मीच आहे. हम म्हणजे तो पुरुष आहे. तेव्हा ही सगळी जी काय माझी असणारी आठवण म्हणजे हा पुरुषवाचक झालेला, म्हणजे मी तो आहे अशी त्याच्या ठिकाणची भावना झाली. म्हणजे मग तेच नाम त्याच्या ठिकाणी काय झालं, अखंड भावने मी भावी पुरुषोत्तम. आता त्या पुरुषोत्तमाचीच भावना झाली. आणि मग हे जे काय आहे क्षराक्षराचा साक्षी हो, तेव्हा जे क्षर देह आहे त्याचा आणि जे अक्षर पुरुष म्हणजे त्या क्षराला सांभाळणारा क्षेत्रज्ञ जो आहे तो, ते दोन्ही त्याच्या ठिकाणी भावनेने एक होतं. आणि मग तो निस्ता एक नाही तर हे अक्षररूपी देहाला साक्षीत्वानं पाहतो. आता देह पडायला लागला आहे त्याचा आता मृत्यूसमयी, पण त्याच्या विचारात तो देह त्याने मागच सोडून दिला आहे. त्या देहाचा भावना त्याच्या ठिकाणी नाही. आता जरी कोणी म्हणलं की आता तुमची शेवटची इच्छा काय, तुमचा देह पडायची वेळ आली, म्हणजे मला नाही काही इच्छा राहिली, अथवा ते काय उत्तरही देत नाही. हे काय आहे, अगोदरपासून त्याने आपल्या ठिकाणी भावना तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. मी सोहम ब्रह्म निशेष, हाच अखंड जयासी ध्यास, तेणे ध्यासे देह सांडी सावकाश, परी परब्रह्मची होय. तेव्हा ज्याच्या ठिकाणी सोहमचा जप सुरू झाला आहे, आता तिथं दुसरं काही नाही, त्याच्या ठिकाणी
हाच ध्यास इतका पक्का होईल की हा देह आहे, पण ध्यास कशाचा आहे? सोहमचा, म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा. म्हणून देह पडल्यावर तो अगोदरच ब्रह्माशी एकरूप झाला आहे, मग त्यानंतर ब्रह्मस्वरूपच होतो. ना तरी मी जीव हा ध्यास, अखंडासे जयास, त्याची ध्यासे अंती सोडी देहास, तरी जीवाची होय पुन्हा, तरी जीवची होय पुन्हा. आता त्याच्यात दाखवलं, अगोदर जसं ब्रह्मरूपता कशी होती ते दाखवलं. आता जीवपणाचाच ध्यास घ्यायला लागला. म्हणजेच त्यांनी आपलं जीवत्व कशातून निर्माण झाले? तर खरा जीव हा निर्माण झाला माझ्यातून. मग काहीच नव्हतं. जसं तुकोबाराया सांगतात की मुक्त होता परी बळे झाला बद्ध. कशासाठी बद्ध झाला? तर घेऊन या छंद माझे माझे, हे माझं छंद घेतला, झालं तेच त्याचं जीवत्व. आता जीवपणाचा ध्यास घेतो म्हणजे काय? माझेपणाचाच ध्यास घेतो. मग हे सगळं माझे किंवा माझा जीव असा आहे, माझा जीव तसा आहे, हे जे त्याचा ध्यास आहे, ह्या अंतकालाला आल्यामुळं त्यालासुद्धा परत त्याच जीवभावाला घेतल्यामुळं जीवच व्हावं लागतं. म्हणोनी ब्रह्मभावने अखंड असिजे, जीवभाव तो सांडिजे, ब्रह्मभावने देह सांडिजे, तरी ते होय. म्हणून ब्रह्मभावना आपल्या ठिकाणी टिकवावी. ब्रह्मभावना जितकी टिकल त्यावेळेस तो हा जीव ब्रह्मभावनेत असल्यावर देहाला लगेच टाकून देईल का? टाकून नाही देणार. त्याच्या ठिकाणी देह आहे, पण देह आणि त्या देहाचा व्यवहार हा तो साक्षीत्वानं करणार. कारण मी ब्रह्म आहे हे त्याच्या ठिकाणी, आणि मग देह जे काय असेल भूक ताण अमुक तमुक ते ह्या देहाला लागतं हे त्याला माहीत असल्यामुळं देहाला जे लागतं तेवढं घ्यायचं आहे. माझा काही ह्याच्याशी संबंध नाही. म्हणून ब्रह्मभावना टिकवण्याकरता देहाबद्दलचा माझेपणा आणि देहभाव ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी वर्ज्य केल्या तरच त्याच्या ठिकाणी ब्रह्मता टिकते. ज्या भावने देह पडे तेच अंती होणे घडे, जड भरताशी मृगध्यासे रोकडे, मृगचे होणे घडले. आता त्यात पुन्हा स्पष्टीकरण केलं की तुमचा देह पडायची वेळ आली तेव्हा भावना कशाची राहिली? आता जसं सांगितलं जीव आणि जीवत्व याचाच जर भावना टिकवत असेल तर मग तुम्हाला परब्रह्माचं म्हणजे ब्रह्मभावना नसल्यामुळं तिथं जाता येणार नाही. आता त्याचं उदाहरण मागच्या ओवीत दिलंच. आत्ता अजून सांगतात की जडभरताचं हेच चुकलं. त्यांनी शेवटी जो ध्यास घेतला तो मृगाचा, आणि त्यामुळं त्याला मृगत्व प्राप्त झालं. म्हणोनी सोहम ब्रह्म हे जाणोनी गुरुमुखे वर्म, तेणे ध्यासे देह पडे सनेम परी ब्रह्म ओवनी ठाके. आता त्याच्यात काय आहे? काही गोष्टी अशा आहेत की आत्तापर्यंत आपण ह्या ओव्या ऐकल्यात, त्यात त्यांनी महत्त्वाचं कोणतं सांगितलं की ब्रह्मभावना करा. पण ही कशी करायची? हे काय असतं? ब्रह्मभावना का करावी? हे जर कळत नसेल तर श्रीगुरूकडे जा. श्रीगुरू तुम्हाला हे वर्म शिकवतील. कारण आपण जे आहोत ते जन्मापासून आत्ता श्रीगुरूच्या पुढे बसलो तरीसुद्धा देहाच्याच ह्याने बसलो आहे. आता तिथे गेलेला एखादा कोणी असू द्या आणि श्रीगुरूला तो काय करतो? साष्टांग दंडवत घालतो आणि म्हणतो काय? माझा उद्धार करा. उद्धार नेमका कोणाचा? माझा म्हणजे देहाचा का जीवाचा? हे त्याच्या ठिकाणी आहे का उकललेलं? आपण उद्धार मागतोय खरा, पण देह उद्धारून न्या म्हणतो का जीवाचा उद्धार करा म्हणतो? हे कळत नाही. मग हे कळवून देण्याकरता श्रीगुरू आहेत. श्रीगुरू तुम्हाला त्यातलं वर्म शिकवतील. कारण काय आहे की जे काय असेल ते आपल्या लक्षात आलं तर बरं आहे, नाही तर माझा उद्धार करा ह्यामध्ये नेमकं काय मागितलं हेच कळत नाही. आणि देव काय करतो? तुझं बघ. तुला जर अज्ञानातलं कळत नसेल तर मी तरी काय करणार? मग देऊन मोकळा होतो.
म्हणजे ज्याच्या ठिकाणी जे आहे तेच झालं. एकंदरीत काय आहे की मनुष्याच्या ठिकाणी काही असो, एका ठिकाणी झालं की शंकर पार्वती आपले वेश पालटून फिरत होते. एका घरी गेले आणि त्यांना हाक मारली. ते दारात आपली म्हैस होती आणि तिला गवत वगैरे टाकत होती. ती आजी एकटीच होती. म्हणले, आजी आम्हाला जरा ताक पाहिजे होतं, ताक देता का? म्हणजे ताक काय मागता, दूध आहे की माझ्या घरी, दूध घ्या. अहो एवढं ताकाचं पाणी तर कोणाही देतो, कोणालाही देतो आम्ही, तसं नका करू, मी बसा बरं तुम्हाला दूध देते. मग त्या आजीने त्यांना दूध प्यायला दिलं. आता शंकर पार्वतीला आनंद वाटला. बघा आपण कोणही नाही ओळखलं पण किती आदर सत्कार केला आहे, प्रेमानं दूध दिलं. आणि हे तिच्या घरातून बाहेर पडताना म्हणले तिची म्हैस मरून जाऊ दे. आता पार्वती लागली त्यांच्याकडे बघायला, हे काय म्हणले असलं. झालं पुढं गेले. एका घरात 2-4 म्हशी होत्या. तिथं गेले, तिथंही असंच कोणीतरी. त्यांना म्हणले ताक देता का? ते म्हणले काय फुकट येतं काय, आम्हाला किती झटझोम करावं लागते, उगीचच मागता, ताक नाही काय नाही, चावा. मग तिथून बाहेर पडताना म्हणले हिच्या अजून 10 म्हशी होऊ दे. ते पार्वती म्हणले असं काय करले हे, जिने तुम्हाला प्रेमाने दूध दिले तिची म्हैस मारून टाकली. हिच्या दारात म्हशी, अगं म्हणली ती गुंतत नव्हती कशात, ती सगळं देऊन मोकळी झाली होती. मग एका म्हशीत पुन्हा गुंतल, तिचा विचार करेल मरणाच्या वेळेला, म्हणून तिला मुक्त केलं मी आधीच. आता म्हशीचा कोणताही विचार ती जवळ नसेल, ती सहज मुक्त होईल. आणि याला सगळं जर आपलंच वाटतंय, ताकसुद्धा द्यायला तयार नाही, करू दे म्हशीची सेवा. मग हे होऊन अजून म्हशी त्याला मिळू दे. हे कसं असतं देवाचं पाहिलं आहे की तुमच्या ठिकाणी हे सगळं सोडून देत असाल तर, म्हणजेच ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी भावनेला धारण करताना श्रीगुरु मुखातूनच आपल्याला हे वर्म कळालं पाहिजे. एरवी भावना धारण करायची म्हणजे काय करायचं हे कळत नाही. मुळात ब्रह्मरूप होण्याकरता आणि ब्रह्मभावना करण्याकरता बुद्धीचा निश्चय व्हावा लागतो आणि ते श्रीगुरु करत असतात. म्हणून श्रीगुरूच्या सान्निध्यात बसूनच आपल्याला हे सगळं कळतं आणि मग भावना तयार होत असते. नाना विद्या साधिली सिद्धी, अंतकाळी स्वरूपी न बैसे बुद्धी, तरी व्यर्थची त्याची सिद्धी जे जे केली. आता त्याच्यात काय आहे की कितीतरी विद्या प्राप्त करून घेतली, झालं कोणत्या प्रकारची सिद्धी, म्हणजे जसं असं मूठ उघडावी तर त्यातनं काही पण खायला मिळतं. एवढे चांगदेवाच्या पाठीमागं हजारो शिष्य हिंडायचे, काही नाही, एका झोळीत ओंजरबळ दाणे टाकायचे ज्वारी, चांगदेवाने फक्त हात फिरवायचा, सगळ्याला खायला मिळेल इतकं त्यात व्हायचं, सिद्धीच हे. पण इतकं सगळं केलं, ह्या सगळ्या सिद्धीला प्राप्त करून काय कामाचं झालं, तर त्याच्याकरता सांगतात की सिद्धी प्राप्त झाली तरी ते अंतकाली तुमची बुद्धी तयार झाली नाही ना. जसं सांगतात सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी काही, राजहंस काय कधी पाणी नेतो का, तो दूधच शोषून घेतो. तसं सिद्धीने हे बाजूला निघाले. असं झालं तर म्हणून चांगदेवाला हीच अवस्था झाली आणि ते या सगळ्या सिद्धीच्या मागं होते. पण कोणतीही सिद्धी म्हणजे सजीवावर सत्ता मिळवणं काही फार अवघड आहे असं नाही, पण निर्जीवावर आणि भौतिकावर सत्ता मिळवणं साधी गोष्ट आहे का, ही ह्यांना जमते. म्हणून हेच खरे श्रेष्ठ आहेत म्हणून त्यांना शरण गेले. तेव्हा त्यांचा ध्यास जो काही होता, मी तपी, मी तपश्चर्या करणारा, हे संपलं आणि मग चांगदेव आता उद्धाराच्या रस्त्याला आले. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.